नमस्कार मित्रांनो, आज आपण खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि सुखद बातमी घेऊन आलो आहोत। खासगी कर्मचाऱ्यांसाठी सरकारची गोड बातमी, पगार वाढ, सुरक्षा, नवीन योजना आणि बरेच काही। भारत देशात लाखो लोक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत। कोणीतरी मॅनेजर, सेल्समन, क्लार्क, टेक्निशियन, कॉल सेंटर एजंट, इंजिनियर, सिक्युरिटी गार्ड, फॅक्टरी कामगार। पण वर्षानुवर्षे या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे अधिकार, सुविधा आणि स्थिरता मिळत नव्हती। मात्र आता सरकारने आणि श्रम मंत्रालयाने मिळून एक मोठा पाऊल उचलले आहे, ज्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे। 1. किमान पगारात मोठी वाढ। सरकारने जाहीर केले आहे की सर्व खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा किमान पगार 15,000 रुपये पासून थेट 18,000 रुपये वजा 20,000 रुपये पर्यंत वाढवला जाणार आहे। हे वेतन स्किल लेवल नुसार ठरवले जाईल। अनस्किल्ड 15,000 रुपये, सेमी स्किल्ड 17,000 रुपये, स्किल्ड 20,000 रुपये। हे निर्णय पुढील आर्थिक वर्षापासून 2025 ते 26 लागू होणार आहेत। त्यामुळे आता अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि घरखर्च सहज चालवता येईल। 2. एसी आणि आरोग्य संरक्षण। एसी म्हणजे काय? एसी ही सरकारची एक योजना आहे जी आरोग्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची आहे। आता 21,000 रुपये कमी पगार असलेल्या खासगी कर्मचाऱ्यांना एसी अंतर्गत मोफत उपचार मिळणार। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तरी खर्च सरकार उचलणार। तुमच्या कुटुंबालाही याचा लाभ मिळतो। आता या योजनेचा विस्तार करून जास्तीत जास्त खासगी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कव्हर करण्यात येणार आहे। 3. पीएफ आणि पेन्शन लाभ। पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी। प्रत्येक महिन्याला तुमच्या पगाराचा 12% रक्कम पीएफ मध्ये जाते। सरकारने घोषणा केली आहे की नियोक्त्याचा हिस्सा 14% पर्यंत वाढवला जाईल। रिटायरमेंटनंतर एक मोठा फंड तयार होतो, ज्याचा वापर जीवनावश्यक गोष्टींसाठी करता येतो। यासोबतच अटल पेन्शन योजना मध्ये आता जास्त कर्मचारी सामील होऊ शकणार आहेत। केवळ 200 रुपये ते 500 रुपये दर महिन्याला गुंतवणूक करून निवृत्तीनंतर 3,000 रुपये वजा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते। 4. घरकुल योजना आणि गृहकर्ज सवल। प्रत्येकाचे एक स्वप्न असतं, स्वतःचं घर। आता PMAY प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत खासगी कर्मचाऱ्यांनाही गृहकर्ज सवलतीतून मदत केली जाणार आहे। विशेषतः ज्यांचा पगार कमी आहे अशांसाठी व्याजदर कमी ठेवण्यात आले आहेत। घर खरेदी करताना इंडियन रुपी 2.5 लाखांपर्यंतची सबसिडी मिळू शकते। 5. श्रम कायद्यात बदल, कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण। कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकारने अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत। कोणत्याही कर्मचाऱ्याला अचानक कामावरून काढता येणार नाही। 30 दिवसांचा नोटीस कालावधी बंधनकारक। महिलांसाठी मातृत्व रजा, सुरक्षित कामाचे वातावरण याची हमी। वर्क फ्रॉम होम, फ्लेक्सी टायमिंग सारख्या गोष्टींचा समावेश। 6. कौशल्य विकास व प्रमोशन संधी। सरकार आता खासगी कर्मचाऱ्यांसाठी स्किल इंडिया मिशन अंतर्गत फ्री ऑनलाईन ट्रेनिंग, जॉब बेस्ड लर्निंग आणि अपस्किलिंग प्रोग्राम्स घेऊन येत आहे। यासाठी मोबाईल ॲप्स आणि पोर्टल्स सुरू करण्यात आले आहेत, जिथे मोफत कोर्सेस मिळतात। 7. सध्या काय सुरू आहे आणि पुढे काय होणार? या सर्व योजनांचा अंमलबजावणी कालावधी 2025च्या सुरुवातीला सुरू होईल। काही राज्यांनी महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक काही योजनांचा प्रारंभ आधीच केला आहे। पुढील 6 महिन्यांत देशभरात लागू होण्याची शक्यता। कर्मचाऱ्यांसाठी संदेश। मित्रांनो, ही माहिती तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। आता हक्क मिळवण्याची वेळ आली आहे। माहिती ठेवा, अपडेट रहा आणि आपल्या हक्कांसाठी सजग रहा। जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर श्रम आयोग किंवा कर्मचारी कल्याण मंडळाशी संपर्क करा। संयोग चिन्ह। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत लिहा आणि आपल्या सहकाऱ्यांपर्यंत शेअर करा।